आपलं लग्न झाल्यानंतर मी तुझ्या आईबाबांसोबत नाही राहू शकत. आपण जर वेगळे राहणार असेल तरच मी तुझ्याशी लग्न करेन, नाहीतर नाही करणार. अगं आई वडिलांना सोडून कसं राहता येईल आपल्याला? तू माझ्यासोबत प्रेम करताना असा विचार केला होता का? तू जर मला आधी सांगितलं असतं ना, प्रेम करायच्या आधी मी तुला हात जोडले असते. म्हणजे तुला माझ्या प्रेमाची काही कदरच नाही, काही घेणं देणंच नाही माझं तुला. तुझे आई वडीलच तुला जास्त महत्वाचे आहेत. मग नको करू लग्न माझ्याशी, राह तसंच बिना लग्नाचा. हो, राहील बिगर लग्नाचा, पण तुझ्यासारख्या पोरी सोबत लग्न नाही करणार. ज्या पोरीला आईबाबाची किंमत नाही त्या पोरी सोबत लग्न करून काय फायदा? मला नाही कळत काहीच, सगळं काही ना तुलाच कळतं. काहीच कदर नाही तुला माझी. एखादा असता ना तर म्हटलं असता, तू म्हणते तर आपण राहू आई वडिलांपासून वेगळं. घर फोडणारे विचार नाहीत माझे. माझे आई वडील माझ्यासाठी सगळं काही आहे. तू नाही तर दुसरी भेटेल मला, पण माझे आई वडील मला भेटणार नाही. असं आहे ना, मग जा तुझ्या आई वडिलांसोबतच राहा. आणि आजपासून तुझं आणि माझं नातं संपलं असं समज. मी नाही भेटणार तुला कधीच. जाग नको भेटू. तुझ्या वाचून माझं काय नाही राहणार. तुला आई वडिलांची किंमत नाही, काय उपयोग आहे तुझा? निघ लगेच. मी तर म्हणतो तुझ्यासारख्या पोरी जन्मालाच येऊ नये. जास्त बोलायची गरज नाही. लोक स्वतःच्या प्रेमासाठी काय काय त्याग करतात रे, आणि तू एक. आई वडिलांना कोणी सोडून जात नसतं, आणि जे जातात ना त्यांना आई वडील म्हणजे काय हेच समजलेलं नसणार आहे. आणि त्यातलीच तू एक आहे. हो, आहे मी त्यातलीच एक. जाऊ दे, जाते मीच. तुझ्या प्रेमात कशाला पडले मी असं वाटतंय मला. प्रेम आहे म्हणून आई वडिलाला सोडून वेगळं राहायचं, तरच लग्न करणार. पहिले म्हणा तिकडे जेल. अरे बाबा, आजकाल लग्नासाठी पोरी भेटत नाही. आणि ती पोरगी म्हणती ना वेगळं राहायचंय, तर राहा ना वेगळं तुम्ही, पण लग्न कर बाबा तिच्यासोबत. तिच्या वडिलांशी बी मी बोलून घेतलंय. अरे तिचा बाप बी तुमचं लग्न लावून द्यायला तयारी. तुम्हाला नाना काही वाटत नाही का? अशी कोणती पद्धत आहे तुम्हाला सोडून वेगळं राहायचं? तुम्हाला जपायच्या वयात तुम्हाला सोडून जाऊ का मी? मी तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत. अरे त्यानं काय फरक पडतोय? अरे आजकाल लग्नासाठी मुली भेटत नाही. आणि तुला भेटते ना मुलगी, तर घे ना बाबा लग्न करून. तिच्या काय अटी असते ना त्या मान्य करून टाक. हे बघ, आमच्यापासून वेगळा राहिला तरी आम्हाला काही वाटणार नाही. आणि हा, काय कमी जास्त झालं तर कळवत जाऊ ना आम्ही तुला. बेगर लग्नाचं राहिलो तरी चालेल, पण तुम्हाला सोडून मी माझ्या बायकोसोबत नाही राहू शकत. म्हणजे लग्न होत नाही म्हणून ज्या मुलीला आईबाबाची किंमत नाही त्या मुलीशी लग्न करू का मी? मला हे अजिबात पटत नाही. मला लग्न नाही करायचं. नाही पटत ना, आणि नाही लग्न करायचं तर नको करू. राहा तसंच आयुष्यभर बिन लग्नाचा. अरे बाबा, इकडं पोरांना पुरी मिळत नाही लग्न करण्यासाठी. तुझं वय निघून चाललंय, लोक नावं ठेवायला लागलेत आता. तुला चांगली पोरगी भेटली आहे नशिबानं, तिची राहायची इच्छा आहे ना तू आमच्यापासून वेगळं, तर राहा ना. काय मरणार आहे का आम्ही वेगळं राहिलेली? मी नाही राहू शकत तुम्हाला सोडून. उगाच बळजबरी करू नका. खरं तर जन्म दिलेल्या पोराला आई बापापासून वेगळं कसं राहू वाटेल, पण परिस्थिती पुढे इलाज नसतोय बाळा. सुहास, थांब ना, मला बोलायचं तुझ्याशी. तुझ्यासारख्या मुलीसोबत बोलायला माझ्याकडे वेळ नाहीये. तुझं माझ्यावर प्रेम आहे? काय करायचं तुला? मी जेवढं विचारते त्याचं उत्तर दे ना. आहे प्रेम तुझ्यावर, पण माझं मन सांगतंय का तू चुकीची मुलगी आहेस. तू तुझ्या आई वडिलांवर प्रेम करतोस का? तुझ्यापेक्षा जास्त करतो. मग मी त्यांना जीव लावायला तयार आहे, तेही तुझ्यापेक्षा जास्त. लग्न करशील माझ्यासोबत? माझ्या आई वडिलांना जीव लावणारी जर बायको भेटत असेल तर कोण नाही म्हणाल. करल मी लग्न. मी जेव्हा इथून घरी गेले ना, तेव्हा माझं तुझ्याशी लग्न होईल म्हणून बापाने हुंदका फोडला. तेव्हा मला कळालं तुझं तुझ्या आई बाबांवर एवढं प्रेम काय आहे ते. बघ ना, आपण एकमेकांवर प्रेम करतो आणि आपल्या घरचे आपलं लग्न लावून द्यायला तयार आहेत, आणि आपण उगाच इथे भांडत बसलो होतो. खरंच खूप सॉरी. ठीक आहे, चल घरी माझ्या, जमतंय म्हणून सांगू. चल. चल.